पार्ट आहे त्याला आपण बोलतो त्या ठिकाणी पुली. तर एक पुली आपण बसवलेली आहे त्या ठिकाणी ड्रायव्हर शाफ्टवरती, त्याला बोलायचं ड्रायव्हिंग पुली. आणि दुसरी पुली आपण बसवलेली असते ड्रिव्हन शाफ्टवरती, त्याला म्हणायचं ड्रिव्हन पुली. ड्रायव्हिंग पुलीची पॉवर आता आपल्याला ड्रिव्हन पुलीला ट्रान्समिट करायची आहे. म्हणजे काय, शाफ्ट ए ची पॉवर शाफ्ट बी ला ट्रान्समिट करायची आहे आणि त्यासाठी आपण एक एंडलेस बेल्ट, लेदर बेल्ट आपण या दोन्ही पुलीजवरनं त्या ठिकाणी पास केलेला असतो. ॲक्च्युली याच्या वर्किंगमध्ये आपण जात असताना एक 2-3 गोष्टी लक्षात घ्या. ज्यावेळेस हा शाफ्ट रोटेट होतो त्याच्यामुळे ही ड्रायव्हिंग पुली रोटेट होते. पुली रोटेट झाल्यामुळं ती पुली या बेल्टला एका साईडनं अशी खेचते स्वतःकडे. ज्या साईडला ती बेल्टच्या खेचत आहे त्या बेल्टच्या साईडचं टेन्शन हे जास्त असतं, त्याला म्हणायचं टेन्शन इन टाईट साईड. तर दुसऱ्या साईडला त्या ठिकाणी टेन्शन हे कमी असतं, त्याला म्हणायचं स्लॅक साईड. आणि तिथलं टेन्शन जे आहे ते T2 असतं. आपल्याला एक क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो, इन केस ऑफ बेल्ट ड्राईव्ह विच ऑफ द फॉलोइंग टेन्शन इज मॅक्सिमम. बेल्ट ड्राईव्हमध्ये कुठलं टेन्शन हे मॅक्सिमम टेन्शन त्या ठिकाणी असतं. तुम्हाला खाली ऑप्शन्स दिलेले असतील T1, T2, T1 अँड T2, नन ऑफ द अबोव असं काहीतरी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं असेल. किंवा ऑप्शन्समध्ये टेन्शन इन टाईट साईड, टेन्शन इन स्लॅक साईड, टेन्शन इन स्लॅक अँड टाईट साईड किंवा ऑल ऑफ द अबोव किंवा नन ऑफ द अबोव असं काहीतरी त्या ठिकाणी सांगितलेलं असेल. तर हे पक्क लक्षात ठेवा, टेन्शन इन टाईट साईड इज ऑलवेज ग्रेटर दॅन द टेन्शन इन स्लॅक साईड. देअरफॉर मॅथमॅटिकल लिहायचं आहे T1 इज ऑलवेज ग्रेटर दॅन व्हॉट T2. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बेटा या केसमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, हा जो आपण बेल्ट ड्राईव्ह सध्या पाहतोय हा आहे एक फ्लॅट बेल्ट ड्राईव्ह. ओके, म्हणजे जसं आपण एखाद्या पिठाच्या गिरणीमधला वगैरे बेल्ट ड्राईव्ह पाहत असतो तर त्या प्रकारचा हा बेल्ट ड्राईव्ह आहे. या बेल्ट ड्राईव्हची जे केस आपण व्यवस्थित लक्षात घेतली तर हे बेल्ट ड्राईव्ह आपण यूज तेव्हा करतो जेव्हा दोन शाफ्टमध्ये असलेलं सेंटर डिस्टन्स हे 8 मीटरपेक्षा कमी असतं. ओके, व्यवस्थित आहे का. when the central distance between the two shafts is less than 8 मीटर किंवा up to 8 मीटर, ठीक आहे. ओके, तर याची रेंज व्हॅल्यू तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्या. याच्यावरती क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. द ओपन बेल्ट द बेल्ट ड्राईव्ह इज सुटेबल फॉर व्हेन द सेंटर डिस्टन्स बिटवीन द टू शाफ्ट्स इज, आणि मग खाली ऑप्शन्स असतील, ठीक आहे, किंवा अप टू असं काहीतरी ऑप्शन असेल. मग कुठं 2, 4 अशा स्कॅटर्ड व्हॅल्यू दिलेले असतात, म्हणजे दूरदूरच्या व्हॅल्यू तुम्हाला सांगितलेल्या असतील. त्यात एक व्हॅल्यू त्या ठिकाणी असेल 8 मीटर. तर हे लक्षात ठेवा, फार फार आपण 10 मीटरपर्यंत जर त्या ठिकाणी डिस्टन्स असेल तरी सुद्धा आपण या प्रकारच्या फ्लॅट बेल्ट ड्राईव्हचा यूज करू शकतो किंवा इन जनरल बेल्ट ड्राईव्ह हे त्याच्यासाठी सुटेबल आहे. तर यासोबतच आणखीन एक प्रश्न त्या ठिकाणी तयार होतो, सर जर एक म्हणजे व्ही बेल्टचा जर आपण विचार केला, म्हणजे बेल्टमध्ये पण खूप प्रकारचे बेल्ट आहेत, जसं की फ्लॅट बेल्ट हा एक प्रकार आहे, त्याच्यानंतर सर्क्युलर बेल्ट हा एक प्रकार आहे, व्ही बेल्ट हा एक प्रकार आहे. तर व्ही बेल्ट आपण जो मशीन्समध्ये साधारणतः पाहत असतो व्ही शेपचा असतो, ट्रापेझॉइडल क्रॉस सेक्शन असतं त्याचं. तर तो जो बेल्ट आहे तो आपण जनरली त्या ठिकाणी यूज करत असतो जेव्हा दोन शाफ्टमधलं सेंट्रल डिस्टन्स हे 1 मीटरपेक्षा लेस असतं. ओके, the V belt drive is suitable for the minimum distance between the two shafts and that central distance between the two shafts is nothing but 1 मीटर or less. त्यापेक्षाही कमी असेल तर आपण त्याचा यूज करू शकतो किंवा करत असतो. म्हणजे मिनिमल डिस्टन्स बिटवीन द टू शाफ्टसाठी आपण जो बेल्ट प्रिफर्ड करतो त्या बेल्टचं नाव आहे व्ही बेल्ट. तर लॉंग डिस्टन्सेससाठी म्हणजे अप टू 8 मीटर वगैरे तुम्ही म्हणू शकता, त्याच्यासाठी आम्ही फ्लॅट बेल्टचा यूज करतो. तर समजा बेल्टचं त्यापेक्षाही जर जास्त डिस्टन्स म्हणजे दोन शाफ्टमधलं डिस्टन्स जर त्यापेक्षाही जास्त असेल तर मग अशा केसमध्ये मात्र आपण सर्क्युलर बेल्टचा यूज करतो. त्याला रोप असंही म्हणतात. साधारणतः एलिव्हेटर्समध्ये वगैरे या प्रकारच्या ड्राईव्हचा यूज होत असतो. ठीक आहे, आता तुम्हाला याच्यातनं 2-3 गोष्टी समजल्या. नंबर 1, जनरल ज्यावेळेस ते म्हणतील की बेल्ट ड्राईव्ह इज सुटेबल फॉर द डिस्टन्स बिटवीन टू शाफ्ट, तर तो विषय आहे आपला 8 मीटर. ओके, किंवा मॅक्सिमम त्या केसमध्ये 10 मीटरपर्यंत आपण इथे जाऊ शकतो. The belts are used to transmit power from one shaft to another when the distance between two shafts is up to 8 meter and should not exceed 10 meter. तर मॅक्सिमम त्या ठिकाणी त्याचं लिमिट ठेवलेलं आहे
10 मीटर. आणि तुम्हाला मी सांगितलं व्ही बेल्ट हा एक पुढे आपल्याला टाईप पाहायचाच आहे. व्ही बेल्ट इज सुटेबल फॉर द डिस्टन्स लेस दॅन 1 मीटर्स. ओके, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आफ्टर दॅट या बेल्ट ड्राईव्हचे ना काही टाईप्स आहेत बेटा, जे आपल्याला या ठिकाणी इथं पाहिजेत. त्यामध्ये बघा क्लासिफिकेशन ऑफ बेल्ट्स आपण थोडंसं नंतर पाहूया. त्याच्यामध्ये एक लक्षात असू द्या, दीज आर व्हेरियस काइंड्स ऑफ बेल्ट्स. जसं की फ्लॅट बेल्ट हा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये क्रॉस सेक्शन हा फ्लॅट सर्क्युलर असतो. फ्लॅट बेल्टचा क्रॉस सेक्शन जो आहे तो त्या ठिकाणी रेक्टँग्युलर असतो. सेकंड केस आपण पाहतोय व्ही बेल्ट, जिथं क्रॉस सेक्शन हा तुम्हाला ट्रापेझॉइडल असा पाहायला भेटेल. त्याच्यानंतर तुम्हाला पुढे सर्क्युलर किंवा रोप बेल्ट आहे, ज्याचा क्रॉस सेक्शन हा तुम्हाला त्या ठिकाणी सर्क्युलर पाहायला भेटेल. तो लाईकवाईज अशा पद्धतीनं दीज आर द टाईप्स ऑफ बेल्ट्स. बट आपल्याला ज्याच्यावरती सगळ्यात जास्त फोकस करायचा आहे तो आहे बघा टाईप्स ऑफ बेल्ट ड्राईव्ह्ज. 3 प्रकारचे बेल्ट ड्राईव्ह्ज एकानंतर एक आपल्याला स्टडी करायचे आहेत, पण त्यामध्ये 2 बेल्ट ड्राईव्ह असे आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, तर त्यातला पहिला आहे ओपन बेल्ट ड्राईव्ह, दुसरा आहे क्रॉस बेल्ट ड्राईव्ह, तिसरा आहे कंपाऊंड बेल्ट ड्राईव्ह. ओपन बेल्ट ड्राईव्ह कशाला म्हणायचं, तर ओपन बेल्ट ड्राईव्ह इज यूज्ड फॉर द सेम डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ ड्रायव्हर अँड ड्रिव्हन पुली. ज्या वेळेस तुम्हाला ड्रायव्हर पुली आणि ड्रिव्हन पुली या दोघांची डायरेक्शन ऑफ रोटेशन सेम हवी असेल, सेम पाहिजे असेल, तेव्हा आपण या ओपन बेल्ट ड्राईव्हचा यूज करतो. आणि याच्यावरती हाच क्वेश्चन सगळ्यात जास्त वेळेस सेट झालेला पाहायला भेटतो. ओके, विच बेल्ट ड्राईव्ह इज सुटेबल फॉर द सेम डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ ड्रायव्हर अँड ड्रिव्हन पुली. तर ड्रायव्हर अँड ड्रिव्हन पुलीच्या केसमध्ये कुठला असा आपण ड्राईव्ह यूज करायला पाहिजे ज्याचं डायरेक्शन ऑफ रोटेशन त्या ठिकाणी सेम असतं. तर आपलं प्रश्नाचं उत्तर असेल ओपन बेल्ट ड्राईव्ह. खूप सारे तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन्स खाली दिलेले असतील, मात्र तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ओपन बेल्ट ड्राईव्ह इज प्रिफर्ड फॉर द सेम डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ ड्रायव्हर अँड ड्रिव्हन पुली. आफ्टर दॅट नेक्स्ट जो याच्यामध्ये टाईप आहे तो आहे बघा क्रॉस्ड बेल्ट ड्राईव्ह. वेन वी टॉक अबाउट द क्रॉस बेल्ट ड्राईव्ह, तुम्ही इथं पाहू शकता क्रॉस बेल्ट ड्राईव्हमध्ये जो बेल्ट आहे तो त्या ठिकाणी ओव्हरलॅप करत असताना, त्याच्यावरती वाउंड करत असताना क्रॉस डायरेक्शननी वाउंड केलेला असतो. इथं तुम्हाला क्रॉस झालेला पाहायला भेटेल. ओके, आणि याला आपण बोलतो क्रॉस्ड बेल्ट ड्राईव्ह. इट इज यूज्ड, हा केव्हा वापरायचा आहे, ज्या वेळेस तुम्हाला डायरेक्शन ऑफ रोटेशन ही अपोजिट हवी असेल. म्हणजे काय, तर थोडक्यात काय, तर ड्रायव्हर पुली हा तुमचा त्या ठिकाणी क्लॉकवाईज डायरेक्शननी रोटेट होतोय, तर तुम्हाला ड्रिव्हन पुलीला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी रोटेट करायचं आहे, त्याच्या अपोजिट डायरेक्शननी. तर आपण अशा केसमध्ये क्रॉस्ड बेल्ट ड्राईव्हचा इन जनरल इथे यूज करत असतो. ओपन बेल्ट ड्राईव्ह आणि क्रॉस बेल्ट ड्राईव्हमध्ये अकॉर्डिंग टू जिओमेट्री खूप साऱ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात थोड्याशा. बट वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जी आता आपण डिस्कस करतोय, डायरेक्शन ऑफ रोटेशन सेम हवी असेल तर तुम्ही ओपन बेल्ट ड्राईव्हचा यूज करा, आणि डायरेक्शन ऑफ रोटेशन जर अपोजिट त्या ठिकाणी हवी असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला क्रॉस बेल्ट ड्राईव्हचा इथे यूज करावा लागेल. आफ्टर दिस, म्हणजे हे 2 क्वेश्चन्स आय होप की तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी लक्षपूर्वक ऐकले असतील. आफ्टर दॅट आपण पाहणार आहोत कंपाऊंड बेल्ट ड्राईव्ह. व्हॉट इज कंपाऊंड बेल्ट ड्राईव्ह, तर कंपाऊंड बेल्ट ड्राईव्हमध्ये साधारण काय असतं, आपण 2 किंवा त्यापेक्षा जास्त ओपन किंवा क्रॉस बेल्टचा इथं यूज करतो. म्हणजे आपण कन्सिडर करा की माझ्यासमोर सध्या 2 डिफरंट त्या ठिकाणी ओपन बेल्ट ड्राईव्हज आहेत, ज्याच्यामध्ये मी 1 बेल्ट ड्राईव्ह ओपन बेल्ट ड्राईव्ह इथं सांगतोय आणि दुसरा ओपन बेल्ट ड्राईव्ह मी इथं सांगतोय. ज्यावेळेस आम्ही यांचं कंबायनेशन करू, ज्यावेळेस आम्ही या दोघांना कंबाईन करू पॉवर ट्रान्समिशन पर्पजसाठी, तेव्हा तो बनतोय कंपाऊंड बेल्ट ड्राईव्ह. कंपाऊंड बेल्ट ड्राईव्हमध्ये गंमत अशी आहे, आपण हा केव्हा यूज करतो, ज्यावेळेस सेंटर डिस्टन्स बिटवीन द ड्रायव्हर अँड ड्रिव्हन शाफ्ट हे दोघांचे डिस्टन्सेस जर टू लॉंग असतील, ते फार जास्त असतील, तर अशा केसमध्ये हे बेल्ट जे आपण टाईट साईड स्लॅक साईड सांगत होतो, म्हणजे बेल्टमध्ये जे टेन्शन असायला पाहिजे ते टेन्शन त्या केसमध्ये कमी होतं आणि मग पॉवर ट्रान्समिशन व्यवस्थित होत नाही. कारण त्याचं असं आहे की फ्रिक्शनल ग्रिप, लक्षात ठेवा शब्द, फ्रिक्शनल ग्रिप हा विषय सर्वात जास्त इम्पॉर्टंट असतो आपल्या या
बेल्ट ड्राईव्हचा वापर करून पॉवर ट्रान्समिशन करण्यामध्ये आहे. म्हणजे काय तर बेल्ट आणि पुली या दोघांमध्ये एक फ्रिक्शनल ग्रिप असायला हवी, तीच फ्रिक्शनल ग्रिप पुढे पॉवर ट्रान्समिशनचं काम करत असते फ्रेंड्स. आणि मग ती फ्रिक्शनल ग्रिप त्या केसमध्ये चांगली यावी आणि जास्तीत जास्त मॅक्सिमम पॉवर ट्रान्समिट व्हावं याच्यासाठी आपण कंपाऊंड बेल्ट ड्राईव्हचा सुद्धा इथे यूज करत असतो. कंपाऊंड बेल्ट ड्राईव्हमध्ये चारीच्या चारी जर असे ओपन दोन्ही असतील तर चारीच्या चारी पुलीस ज्या आहेत त्या या ठिकाणी सेम डायरेक्शनमध्ये रोटेट होत असतात. आणि मग तुम्ही हेही पाहाल की इथं ना एक इंटरमिडिएट शाफ्ट असतो दोघांच्यामध्ये, ज्याच्यावरती आपण त्या ठिकाणी इंटरमिडिएट पुलीज प्रोव्हाइड केले असतात. त्यापैकी एक इंटरमिडिएट पुली ड्रिव्हन पुलीचं काम करते, तर दुसरी इंटरमिडिएट पुली ड्रायव्हरचं काम करते. दॅट इज द अनदर पार्ट. बट या टॉपिकवरती कधी फार जास्त क्वेश्चन सेट झालेला आपल्याला आत्तापर्यंत तरी पाहायला भेटलेला नाही. देअरफॉर आपण प्रोसीड करूयात पुढे आणि आपण जाऊयात फार महत्त्वाच्या कन्सेप्टकडं. ही कन्सेप्ट आहे बघा व्हेलॉसिटी रेशो ऑफ बेल्ट ड्राईव्हची. म्हणजे आपल्याला याच्यावरती डॅम शुअर म्हणजे क्वेश्चन जर बेल्ट ड्राईव्हवरती पडत असेल ना तर मोस्ट प्रोबॅबली आस्क्ड एक क्वेश्चन याच्यावरती सुद्धा असू शकतो. ते काय जर समजून घेऊ आपण. हे बघा आपण या ठिकाणी असं सांगतोय की ही आहे आमचं ड्रायव्हर पुली, ठीक आहे, आणि ही आहे बघा ड्रिव्हन पुली. ड्रायव्हर पुलीची जी काही स्पीड आहे त्याला आपण N1 नाव दिलं आणि ड्रिव्हन पुलीच्या स्पीडला आपण N2 नाव दिलं. तुम्ही इथं पाहताय की या ड्रायव्हर पुलीचा डायमीटर D1 आहे आणि ड्रिव्हन पुलीचा डायमीटर त्या ठिकाणी D2. तर साधारण काय असतं लक्ष द्या, वेलॉसिटी रेशो हा रेशो असतो N2 डिवायडेड बाय N1चा. थोडक्यात काय, स्पीड ऑफ ड्रिव्हन पुली टू द स्पीड ऑफ ड्रायव्हर पुली. स्पीड ऑफ ड्रिव्हन पुली टू द स्पीड ऑफ ड्रायव्हर पुली यांचा जो रेशो असेल त्याला आपण त्या ठिकाणी बोलतो वेलॉसिटी रेशो ऑफ बेल्ट ड्राईव्ह. हा वेलॉसिटी रेशो रेसिप्रोकल असतो किंवा तुम्ही म्हणू शकता इनव्हर्सली प्रपोर्शनल असतो त्यांच्या डायमीटर्सशी. हा फार इंटरेस्टिंग किस्सा आहे, तो थोडा समजून घ्या कन्सेप्टला या. हे बघा तुम्ही इथं जर N2 अपॉन N1 बोलत असाल तर इकडे D1 अपॉन D2 असं मी लिहिलं आहे. मीन्स वॉट, तर सिम्पल गोष्ट आहे, जितका डायमीटर त्या ठिकाणी मोठा असेल तितकी त्या पुलीची स्पीड ही कमी असते आणि जितका त्या ठिकाणी डायमीटर कमी असेल तितकी त्याची स्पीड ही त्या केसमध्ये जास्त असते. अँड देअरफॉर हा विषय येतो इनव्हर्सली प्रपोर्शनलचा. आणि याच्यावरती कशा पद्धतीनं क्वेश्चन विचारला जातो हे पण आपण लगेचच इकडे पाहूयात. याच्यावरती क्वेश्चन कसा विचारला जातो बघा. द क्वेश्चन इज, वेट फॉर मोमेंट, यहाँ पे आप देख सकते हो द वेलोसिटी रेशो ऑफ टू पुलीज कनेक्टेड बाय एन ओपन और क्रॉस बेल्ट ड्राईव्ह. वेलॉसिटी रेशोची डेफिनेशन ओपन बेल्ट आणि क्रॉस बेल्ट ड्राईव्हसाठी सेम असते. कन्सेप्ट इज सेम. द रेशो ऑफ ड्रिव्हन पुली, स्पीड ऑफ ड्रिव्हन पुली टू द स्पीड ऑफ ड्रायव्हर पुली N2 डिवायडेड बाय N1 याला आपण या ठिकाणी बोलत असतो वेलॉसिटी रेशो. अँड द क्वेश्चन वॉज आस्क्ड इन दिस वे. पाहून घ्या इथं, द वेलॉसिटी रेशो ऑफ टू पुलीज कनेक्टेड बाय एन ओपन अँड क्रॉस बेल्ट ड्राईव्ह डायरेक्टली प्रोपोर्शनल टू देअर डायमीटर्स. डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं तर आपण लिहिलं असतं N2 डिवायडेड बाय N1 इज इक्वल टू D2 डिवायडेड बाय D1. पण आपण तसं नाही लिहित आहे. आपण कसं लिहितो तर ते थोडंसं इथं पाहूयात. आपण लिहितो कसं नेमकं, ठीक आहे, मगाशी तुम्हाला मी सांगितलेलं आहे, पुन्हा एकदा पाहून घ्या. हे N2 डिवायडेड बाय N1 इज इक्वल टू D1 डिवायडेड बाय D2. डायमीटर मोठा स्पीड कमी, डायमीटर लहान स्पीड जास्त. एक्झॅक्टली. तर मग तुम्ही इथं पाहू शकता हे रिलेशन कसं तयार होतं. हे रिलेशनमध्ये आपण ऑप्शन्स पाहू. डायरेक्टली प्रोपोर्शनल ना, हे डायरेक्टली प्रोपोर्शनल नसतं. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू देअर डायमीटर्स. ओके, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू देअर डायमीटर्स. तर हे डायमीटर्स तुम्ही पाहिजे याचे, त्या डायमीटर्सला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे कारण डायमीटर मोठा तर स्पीड कमी. या पद्धतीनं हे उलटं होतं याच्या, ठीक आहे. ओके, 3-6 होतं आणि त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की जे काही वेलॉसिटी रेशो आहे तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो त्याच्या डायमीटर्सच्या. अँड द करेक्ट ऑप्शन इज हिअर, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू देअर डायमीटर्स. फ्रेंड्स, आता सी मध्ये आपण जस्ट एक क्रॉस चेक करूयात, आपण या गोष्टी खऱ्या आहेत का बघूयात थोडंसं. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ देअर डायमीटर्स. तर इथं डायमीटरचा कुठेही स्क्वेअर आला नाही, पुढे इथे डायमीटरचा स्क्वेअरबद्दल काहीतरी सांगत आहेत ऑप्शनमध्ये, पण इथं स्क्वेअरचा काही फंडा नसतोच. त्यामुळे हे दोघं जण त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात शून्य होतात. राहिला विषय या दोघांचा,
प्रोपोर्शनल नसतं, हे कसं असतं इनव्हर्सली प्रोपोर्शनल. ओके, आणि सेम वेनी आपण हा क्वेश्चन या ठिकाणी इथं लक्षात घेऊ शकतो, सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. नाव थोडंसं आणखीन आपण पुढे जाऊ. व्हेलॉसिटी रेशोमध्ये आपल्याला सेम पुन्हा काम करायचं आहे. तर व्हेलॉसिटी रेशो हा तुम्ही पाहिलात की N2 डिवायडेड बाय N1 इज इक्वल टू काय असतो, D1 डिवायडेड बाय D2 असतो. तर हे नेमकं हे रिलेशन त्या ठिकाणी स्टँड कसं झालं, तर मग हे आपल्याला थोडंसं इथं पाहायचं आहे रिलेशन स्टँड कसं होतं. तर रिलेशन स्टँड होण्यासाठी एक कॉन्सेप्ट आहे, लेंथ ऑफ बेल्ट दॅट पासेस ओव्हर द ड्रायव्हर पुली इन 1 मिनिट. म्हणजे जो बेल्ट आहे तो त्या ठिकाणी पुलीजवरनं पास होतोय, 1 मिनिटामध्ये बेल्ट त्या ठिकाणी पुलीजवरनं किती पास होतो याचा फॉर्म्युला आमचा पाय डी आणि एन. जर ड्रायव्हर पुलीवरनं तो पास होत असेल तर पाय D1 N1, आणि ड्रिवन पुलीवरनं पास जर होत असेल तर त्याला म्हणायचं पाय D2 N2. हे बघा, एकच बेल्ट आहे, जेवढा ड्रायव्हर पुलीवरनं पास होईल सेम बेल्ट ड्रिवन पुलीवरनं पास होतो. अँड देअरफॉर या ठिकाणी लेंथ ऑफ बेल्ट पासेस ओव्हर ड्रिवन पुली, ड्रायव्हर पुली, ड्रिवन पुली आर इक्वल. फायनली बघा पाय गेट या ठिकाणी कॅन्सल होतं. हा आपण काय करूयात, इथं D1 आहे असं ठेवू, हा D2 आपण इकडे शिफ्ट करू, पलीकडं N2 आहे असं आपण ठेवू, N1 ला इकडे शिफ्ट करू. तुम्ही पाहताय N2 डिवायडेड बाय N1 हे आमचं व्हेलॉसिटी रेशो असतं, विच इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डायमीटर्स. ओके, आणि इथं लिहिले पहा मी, फ्रॉम अबो इक्वेशन इट इज क्लिअर दॅट N इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द D. म्हणजे आता हे पक्क लक्षात ठेवायचं, पुलीच्या केसमध्ये डायमीटर मोठा असेल की त्या ठिकाणी ती स्पीड कमी होते, आणि डायमीटर त्या ठिकाणी छोटा असेल की स्पीड त्या केसमध्ये वाढते. म्हणजे आपल्याला डिफरंट व्हेलॉसिटी रेशो त्या ठिकाणी मिळवता येतात बाय जस्ट चेंजिंग द डायमीटर्स. ठीक आहे, फुल स्टॉप द्या. आता याच्यामध्ये आणखीन एक पुढे किस्सा आहे, तर याच्यावरती क्वेश्चन सेट होण्याची शक्यता फार कमी असते, पण तरी लक्षात ठेवा की काय असतं, आपण ज्या वेळेस फक्त स्पीड रेशोमध्ये किंवा व्हेलॉसिटी रेशोचा आपण ज्यावेळेस अभ्यास करत असतो त्याच्यामध्ये काय असतं की डायमीटर सोबत थिकनेस जोडतात बेल्टची, त्याला म्हणतात इफेक्टिव्ह डायमीटर. ओके, इफेक्टिव्ह डायमीटर म्हणजे काय, इफेक्टिव्ह डायमीटर इज दॅट डायमीटर इन विच वी आर ॲडिंग द थिकनेस ऑर डायमीटर ऑफ बेल्ट ऑल्सो. ओके, बेल्टची थिकनेस किंवा बेल्टचा डायमीटर जर तुम्ही त्या ठिकाणी ॲड करत असाल तर तुम्ही त्याला त्या ठिकाणी इफेक्टिव्ह डायमीटर असं म्हणायचं. तर सम ऑफ द टाइम्स कॅल्क्युलेशनचा पार्ट असतो तो, तर आपण डायमीटरसोबत थिकनेस पण घेतो, दोन्ही डायमीटर्समध्ये आपण थिकनेस त्या ठिकाणी ॲड करतो, बट आपल्याला तिथपर्यंत जाण्याची गरज पडणार नाही. आपला जो कॉन्सेप्ट आहे तो याच्या आजूबाजूला फिरतो, दॅट्स इट. ठीक आहे. आफ्टर दॅट आता याच्यानंतर जो आपला विषय आहे तो आहे बघा, एक कॉन्सेप्ट आहे, या कॉन्सेप्टचं नाव आहे स्लिप ऑफ द बेल्ट. याच्यावरती सुद्धा त्या ठिकाणी क्वेश्चन सेट होतात, स्लिप ऑफ द बेल्टवरती. हे स्लिप ऑफ बेल्ट काय असतं मी तुम्हाला सांगितलं, बेल्ट ड्राईव्हचा यूज करून तुम्ही जे काही पॉवर ट्रान्समिट करताय बिटवीन द बेल्ट पुलीज, याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल जर कोणी प्ले करत असेल तर तो असतो फ्रिक्शनल ग्रिप. हो, मी बोलतोय फ्रिक्शनबद्दल, फ्रिक्शनल ग्रिपबद्दल. फ्रिक्शनल ग्रिप ही त्या ठिकाणी तिथं असायला पाहिजे. जर फ्रिक्शनल ग्रिप असेल तर समजून घ्या प्रॉपर त्या ठिकाणी मॅक्सिमम पॉवर पुढे ट्रान्समिट होणार. जर फ्रिक्शनल ग्रिप त्या ठिकाणी नसेल तर पॉवर एकतर लेस ट्रान्समिट होते किंवा ट्रान्समिटच होत नाही. आता काय स्लिप ऑफ बेल्टचा अर्थ असा आहे, वेन देर इज इन्सफिशियंट ग्रिप बिटवीन द बेल्ट अँड पुली. ज्यावेळेस बेल्ट आणि पुली या दोघांमध्ये इन्सफिशियंट फ्रिक्शनल ग्रिप असते त्यावेळेस काय होतं की नुसताच बेल्ट फिरतो, ठीक आहे, ओके, किंवा नुसतेच त्या ठिकाणी तिथं पुलीज फिरतात. म्हणजे ड्रायव्हर पुली फिरेल पण ती बेल्टला नाही फिरवणार, बेल्ट फिरेल पण तो ड्रिवन पुलीला नाही फिरवणार. याला म्हणतात स्लिप ऑफ द बेल्ट. आणि स्लिप ऑफ द बेल्टमुळं होतं काय, तर स्पीड कुठंतरी आमची त्या ठिकाणी मार खाते, आणि याचा डायरेक्ट इम्पॅक्ट होतो त्या ठिकाणी व्हेलॉसिटी रेशोवरती. तर हे लक्षात ठेवा, स्लिप ऑफ द बेल्टवरती जो क्वेश्चन त्या ठिकाणी सेट होऊ शकतो तो इतकाच आहे, हाऊ द स्लिप ऑफ बेल्ट इम्पॅक्ट ऑन पॉवर ट्रान्समिशन किंवा इम्पॅक्ट ऑन व्हेलॉसिटी रेशो, असे क्वेश्चन्स त्या ठिकाणी आपल्याला विचारले जातात. आणि मी तुम्हाला सांगतो इन बोथ द केस, म्हणजे आता एक क्वेश्चन आपण त्या ठिकाणी समोर घेऊ विच इज आस्क्ड, आणि मग त्याच्यातनं आपण त्या गोष्टी थोडंसं क्लिअर करून घेऊ ॲट द सेम टाइम. जस्ट वेट फॉर अ मोमेंट. तो यहाँ पे आप देख सकते हो कोई क्वेश्चन होगा शायद. हाँ,
जस्ट वेट, इसमें है नहीं तो इसमें देखेंगे क्या, द सेंट्रीफ्यूगल टेंशन, ओके इसमें भी सेंट्रीफ्यूगल टेंशन का दिख रहा है, जस्ट वेट फॉर मोमेंट। हाँ यहाँ पे क्वेश्चन नंबर 4, चलो यहाँ पे देख लो भैया, ड्यू टू स्लिप ऑफ द बेल्ट द वेलोसिटी रेशो ऑफ द बेल्ट ड्राईव्ह, ओके स्लिप ऑफ द बेल्ट मुळे वेलोसिटी रेशोवरती काय त्या ठिकाणी फरक पडेल बघा, डिक्रीजेस, इन्क्रीजेस, डज नॉट चेंज। लक्षात ठेवा, जर त्या ठिकाणी स्लिप असेल तर जो वेलोसिटी रेशो आहे तो कमी होतो, कारण ज्या स्पीडने आमची ड्रिवन पुली फिरायला पाहिजे ती फिरत नाही आणि त्यामुळं याचा इम्पॅक्ट होतो त्या ठिकाणी वेलोसिटी रेशोवरती, कारण N2/N1 हा वेलोसिटी रेशो आहे, जर N2च कमी झाला तर आमचा वेलोसिटी रेशो सुद्धा ऑब्वियसली कमी होणार आहे, अँड देअरफॉर आपण सांगू शकतो याचं उत्तर ड्यू टू स्लिप ऑफ द बेल्ट द वेलोसिटी रेशो ऑफ द बेल्ट डिक्रीजेस। वेलोसिटी रेशो ऑफ द बेल्ट काय होतो, डिक्रीज होतो। ऑप्शन्स पुढे काय होते, इनक्रीज, नाही इनक्रीज नाही होणार, डू नॉट चेंज हा पण नाही होणार, तो त्या ठिकाणी डिक्रीज होत असतो, दैट इज इंपॉर्टेंट। ठीक है, तो हमने अभी अभी देखा स्लिप ऑफ द बेल्ट, तर आफ्टर दॅट या स्लिप ऑफ द बेल्टचा एक त्या ठिकाणी फॉर्म्युला आहे, हा पण विचारला जाऊ शकतो, म्हणजे डायरेक्टली आपल्याला तो प्रश्न असा असेल, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग वेलोसिटी रेशो ऑफ बेल्ट ड्राईव्ह बाय कन्सिडरिंग स्लिप ऑफ द बेल्ट। तर हे बघा, वेलोसिटी रेशोचा हा फॉर्म्युला तर आमचा ठरलेला आहे, कुठला फॉर्म्युला, N2/N1 इज इक्वल टू D1/D2 इन ब्रॅकेट, हे पुढे आपल्याला त्याच्यानंतर मल्टिप्लाय करायचं आहे 1 - S डिवायडेड बाय 100 वेअर S इज टोटल स्लिप, ओके म्हणजे ड्रायव्हर पुली आणि ड्रिवन पुली या दोघांवरची त्या ठिकाणी ती स्लिप ऑफ द बेल्ट असेल, दॅट मीन्स 1 - S/100 हा त्याचा त्या ठिकाणी फॉर्म्युला असतो। तर लाईकवाईज आपल्याला हे जे स्लिप आहे याच्या पलीकडं जाण्याची गरज नाही। आफ्टर दॅट नेक्स्ट कॉन्सेप्ट इज क्रीप ऑफ द बेल्ट। हे क्रीप ऑफ द बेल्ट त्या ठिकाणी थोडंसं आपण नंतर डिस्कस करू, बिफोर दॅट अँगल ऑफ लॅप ऑर कॉन्टॅक्ट जो की एक महत्त्वाचा पार्ट आहे तो आपण थोडंसं इकडे घेऊयात, ठीक आहे, कारण त्या क्रीपवरती काही फार क्वेश्चन सेट होत नाहीत, एक वेगळी कॉन्सेप्ट आहे ती। चला तर मग आपण जाऊयात अँगल ऑफ लॅप ऑर कॉन्टॅक्टवरती। हे काय असतं, व्हॉट इज मीन बाय अँगल ऑफ लॅप ऑर कॉन्टॅक्ट ऑर एम्ब्रासेस, या 3 शब्द आहेत, कॉन्टॅक्ट म्हणा, लॅप म्हणा किंवा एम्ब्रासेस म्हणा, ओके। तर अँगल ऑफ लॅप मीन्स व्हॉट, द पोर्शन ऑफ इट इज द कॉन्टॅक्ट, okay, it is the angle in which the portion of the belt comes in contact with the pulley। हा तो अँगल आहे ज्या अँगलमध्ये किंवा ज्या अँगल पर्यंत आपला जो बेल्ट आहे ना तो त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करतोय डायरेक्टली सरफेस ऑफ पुलीशी। जर तुम्ही इथं पाहिलं, एक ओपन बेल्ट ड्राईव्ह मी घेतलाय, हे बघा जी या पॉइंटला बेल्टचा कॉन्टॅक्ट इथं सुरू झालाय आणि तो त्या ठिकाणी एंड होतोय या ई जवळ, याचा अर्थ इथून इथपर्यंतचा जो काय अँगल आपण त्या ठिकाणी मोजू, मेजर करू, हा असेल आमचा थोडक्यात अँगल ऑफ लॅप ऑर कॉन्टॅक्ट। आफ्टर दॅट इकडे जर तुम्ही पाहिलात तर F ला हा कॉन्टॅक्ट स्टार्ट झालाय आणि H ला तो संपतोय, तर F पासून H पर्यंत जे काय अँगल इथं असेल तो असेल आमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट। आता इंटरेस्टिंग गोष्ट जरा नीट ऐका, when we talk about open belt drive, नीट ऐका, लक्ष द्या, ओपन बेल्ट ड्राईव्ह मध्ये अँगल ऑफ लॅप ऑर कॉन्टॅक्ट हा स्मॉलर पुलीचा कन्सिडर करायचा असतो। मी रिपीट करतोय, स्मॉलर पुलीचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, स्मॉलर पुलीचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी कन्सिडर करायचा असतो, ना की लार्जर पुलीचा। हे 2 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तुम्हाला वेगवेगळे पाहायला भेटतील व्हेन वी टॉक अबाउट ओपन बेल्ट ड्राईव्ह। व्हाय, हा स्मॉलर पुलीवरचाच त्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट का घ्यायचा, अँड द करस्पॉन्डिंग आन्सर इज बिकॉज द स्लिप ऑफ बेल्ट हॅपन्स विथ द स्मॉलर पुली। कारण की जो बेल्ट आहे तो स्लिप होण्याचे चान्सेस असतात ओपन बेल्ट ड्राईव्हमध्ये स्मॉलर पुलीवरती, त्यामुळं ज्यावेळेस आपण याचं डिझाईन करू या ओपन बेल्ट ड्राईव्हचं त्यावेळेस आपण अँगल ऑफ लॅप ऑर कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी कन्सिडर करत असतो स्मॉलर पुलीचा, माय फ्रेंड्स, ओके। तर एकदा चेक करू आपण की हा अँगल ऑफ लॅप ऑर कॉन्टॅक्ट नेमका होतो तरी किती, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर दॅट, ओके।
स्मॉलर पुली, लक्षात ठेवा स्मॉलर पुलीचा अँगल ऑफ लॅप ऑर कॉन्टॅक्ट तो किती होतो जरा बघूयात आपण. हे बघ एफला कॉन्टॅक्ट स्टार्ट झाला आणि तो त्या ठिकाणी एंड झालाय एचला. ठीक आहे, हे एफला स्टार्ट झाला, एचला तो त्या ठिकाणी एंड झाला. तर या दोघांच्या मध्ये इथं जो अँगल तुला दिसतोय ना याला अँगल ऑफ लॅप और कॉन्टॅक्ट असं म्हणतात. याला डिनोट करतात बेटा थीटाने. तर थीटा इज इक्वल टू क्या होता है, देख लो अभी आप ही देख लो. थीटा इज इक्वल टू यहाँ पे बनेगा 180 माइनस 2 अल्फा. हाव 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 हाव. तर हे पहा इथं लक्ष द्या थोडंसं, हे कंप्लीट आहे आमचं 180, इथून ते इथपर्यंत 180 आहे. त्याच्यात हा अल्फा आणि हा अल्फा, अल्फा आणि अल्फा किती झालं हे 2 अल्फा, हे त्या ठिकाणी मायनस होतील. 180 मायनस 2 अल्फा इज द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर ओपन बेल्ट ड्राईव्ह. ओके, क्वेश्चन फॉर्म्युल्यावरती विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन त्या ठिकाणी नेमकं कुठल्या पुलीवरचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपण लक्षात घेतो याच्यावरतीही कदाचित विचारला जाऊ शकतो. एकदा आपण त्यावरती थोडंसं फोकस करून घेऊ की बाबा क्वेश्चन कसा विचारला जाईल अँगल ऑफ लॅप और कॉन्टॅक्टवरती. वेट फॉर अ मोमेंट. ठीक आहे, इथं तुम्ही थोडंसं पाहू शकता द क्वेश्चन नंबर 5. इथे पाहायचं क्वेश्चन नंबर 5. when two pulleys of different diameters are connected by an open belt drive, then the contact taken into consideration, angle of contact, then the angle of contact taken into consideration should be of the. जर ओपन बेल्ट ड्राईव्हचा यूज करून दोन वेगवेगळ्या पुलीज जर आम्ही त्या ठिकाणी कन्सिडर केलेल्या म्हणजे वेगवेगळ्या डायमीटर असणाऱ्या पुलीज जर ओपन बेल्ट ड्राईव्हचा यूज करून जर तुम्ही तिथं पॉवर ट्रान्समिट करत असाल तर अशा केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोणाचा घेणार. तर पहा लार्जर पुली नो सर, स्मॉलर पुली हा सर यस स्मॉलर पुलीचा घेणार. अवरेज ऑफ 2 पुलीज तर आपल्याला स्मॉलर पुलीजचा त्या ठिकाणी घ्यायचा असतो अँगल ऑफ लॅप और कॉन्टॅक्ट. याच्यासोबत आणखीन एक गोष्ट आहे. ओके, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इन ओपन बेल्ट ड्राईव्ह. तर थीटा इज इक्वल टू 180 मायनस 2 अल्फा विल बी युअर आन्सर इन द ऑप्शन्स. ओके, मग तुम्हाला ऑप्शनमध्ये 180 प्लस 2 अल्फा दिला असेल, अजून काही दिलं असेल, अजून काही दिलं असेल, तर आपल्याला सांगायचं आहे 180 मायनस 2 अल्फा. बट द इंटरेस्टिंग थिंग इज दॅट हे पहा कधी कधी काय होतं की आपल्याला अशा पद्धतीनं दोन त्या ठिकाणी पुलीज सेम डायमीटरच्या जर दिलेल्या असतील तर मी तुम्हाला एक बेसिकवाला कॉमन सेन्स इथं सांगतोय. दोन पुलीज हॅव्हिंग द सेम डायमीटर्स. ठीक आहे, जर असं असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो नीट पाहायचं तुम्ही. तो इथं स्टार्ट होतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे, तो इथं स्टार्ट होतो आणि त्याच्यानंतर तो संपतो इथं. हे बघा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इथं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इथं, कोणीही लार्ज नाही कोणीही स्मॉल नाही. इन दॅट केस अशा वेळेस आपण जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो या ठिकाणी 180 डिग्री असा इथं लिहिणार. ओके, कारण तो इथं स्टार्ट झाला इथं एंड तर हे बनतं 180. मग तो कोणावरचाही घ्या कारण दोन्ही त्या ठिकाणी डायमीटर सेम आहेत तर 180. डिफरंट डायमीटर्स म्हटलं की मग मात्र स्मॉलर पुली, सेम डायमीटर म्हटलं की मग ते बनतं 180 डिग्री ओनली. साधा कार्यक्रम आहे. ठीक आहे, तो लाईकवाईज अशा पद्धतीने आपण हा कॉन्सेप्ट थोडंसं घेऊन आणखीन पुढे जाऊयात. तर ठरलं आमचं आता ओपन बेल्ट ड्राईव्ह आणि त्याच्यानंतर काय आता क्रॉस बेल्ट ड्राईव्हचा अँगल ऑफ लॅप और कॉन्टॅक्ट आपण या ठिकाणी तर पाहूयात. तर बघूयात काय होतं अँगल ऑफ लॅप और कॉन्टॅक्ट फॉर क्रॉस्ड बेल्ट ड्राईव्ह. एक जस्ट वेट फॉर मोमेंट. इथं पाहायचं आहे अँगल ऑफ लॅप और कॉन्टॅक्ट फॉर क्रॉस्ड बेल्ट ड्राईव्ह. लुक ॲट दिस इमेज. व्हेन क्रॉस बेल्ट ड्राईव्ह इज युज्ड angle of contact on larger pulley and smaller pulley same. क्रॉस बेल्ट ड्राईव्ह मध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मोठ्या लार्जर आणि छोट्या दोन्ही पुलीजसाठी त्या ठिकाणी काय असतो सेम असतो. अँड देअरफॉर तुम्ही कुठल्याही एका पुलीसोबतचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट या ठिकाणी सांगू शकता. अँड देअरफॉर हे तुम्ही इथं पहा थीटा इज इक्वल टू काय बनतं. आपण बिगर पुलीचा घेऊ काय अडचण नाही. जीला स्टार्ट झालं कॉन्टॅक्ट, हा बेल्ट कॉन्टॅक्टमध्ये आहे या पुलीच्या आणि तो ईला संपतोय. तर जी पासून ई पर्यंतचा अँगल आपण त्या ठिकाणी मोजूयात. हा बनतो पहा 180. इथला अल्फा आणि इथला अल्फा त्याच्यामध्ये ॲड होईल. देअरफॉर
थीटा इज इक्वल टू 180 प्लस 2 अल्फा. फ्रेंड्स, जर आपण क्रॉस बेल्ट ड्राईव्हसाठी हा फॉर्म्युला लिहिणार असाल तर थीटा इज इक्वल टू 180 प्लस 2 अल्फा हा आमचा फॉर्म्युला या ठिकाणी इथे बनतो. ओके, तर आपल्याला अशा पद्धतीने पुढे जायचं. आणि इथं हा प्रश्न नाहीच आहे की कुठला अँगल ऑफ लॅप और कॉन्टॅक्ट, कुठल्या पुलीचा अँगल ऑफ लॅप और कॉन्टॅक्ट कन्सिडर केला जातो, एनी. ठीक आहे, ओके. तुम्ही बिगर पुलीचा करा किंवा स्मॉलर पुलीचा करा, कुठल्याही पुलीचा अँगल ऑफ लॅप और कॉन्टॅक्ट आपण त्या ठिकाणी कव्हर करू शकतो. आफ्टर दॅट देर इज वन कॉन्सेप्ट कॉल्ड सेंट्रिफ्युगल टेन्शन. सेंट्रिफ्युगल टेन्शन नावाची एक कॉन्सेप्ट आहे फार महत्त्वाची. सेंट्रिफ्युगल टेन्शन मीन्स व्हॉट? ज्यावेळेस बेल्ट हा ड्रायव्हर आणि ड्रिव्हन पुलीवरती फिरत असतो आणि असं कन्सिडर करा, मान के चलो की या बेल्टची जी स्पीड आहे प्रत्येक सेकंदाला ती आहे 10 मीटर पर सेकंद. लुक ॲट दिस, 10 मीटर्स पर सेकंद. यापेक्षा जास्त जर त्या ठिकाणी व्हेलॉसिटीने जर तो बेल्ट मूव्ह करत असेल, रोटेट होत असेल, पास होत असेल पुलीजवरनं, तर अशा केसमध्ये आपण सेंट्रिफ्युगल टेन्शन हे कन्सिडर करत असतो. सेंट्रिफ्युगल टेन्शनचा जो इफेक्ट आहे तो इतकाच आहे की या सेंट्रिफ्युगल टेन्शनमुळं बेल्ट जो आहे तो असा ताणला जातो बाहेरच्या साईडला आणि त्यामुळं टेन्शन इन टाईट साईड आणि टेन्शन इन स्लॅक साईड हे या ठिकाणी इथं वाढतं. आणि मग जर समजा बाय कन्सिडरिंग द सेंट्रिफ्युगल टेन्शन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टोटल टेन्शन इन टाईट साईड, तर टाईट साईडमध्ये टोटल टेन्शन त्या ठिकाणी काय बनतं? टोटल टेन्शन इन टाईट साईड. तर हे बनतं कॅपिटल टी इज इक्वल टू T1 प्लस TC. म्हणजे ऑलरेडी असलेलं टेन्शन इन टाईट साईड ते तर T1 असतंच, आता TC नावाचं सेंट्रिफ्युगल टेन्शन त्याच्यामध्ये ॲड करा. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे टोटल टेन्शन इन स्लॅक साईड. ठीक आहे, आता हे काय असतं बाबा टोटल टेन्शन इन स्लॅक साईड? तर याला पण आपण टी कन्सिडर करूया. ते बघ T2 हे टेन्शन होतंच, आता त्याच्यामध्ये आणखीन एक जण ॲड होतं, ते म्हणजे काय? TC. तर देअरफॉर T इज इक्वल टू T1 प्लस TC आणि T इज इक्वल टू T2 प्लस TC. हे बनतं टोटल टेन्शन इन टाईट साईड आणि हे बनतं टोटल टेन्शन इन व्हॉट? स्लॅक साईड. ठीक आहे, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ सेंट्रिफ्युगल टेन्शन? तर टेन्शन्स त्या ठिकाणी वाढत आहेत. क्वेश्चन विचारला जातो व्हॉट इज द इफेक्ट ऑफ सेंट्रिफ्युगल टेन्शन ऑन पॉवर ट्रान्समिशन? तर तुम्ही सांगायचं आहे पॉवर ट्रान्समिशनवरती. तर एक क्वेश्चनच मी तुमच्या समोर घेतो, या क्वेश्चनची दोन वेगवेगळे आन्सर त्या ठिकाणी असू शकतात. क्वेश्चन जर वेगळ्या पद्धतीनं जर त्यांनी सेट केला तर आन्सर विल बी डिफरंट. तर एकदा क्वेश्चन समोर घेऊनच आपण या गोष्टी थोडंसं छानपैकी कव्हर करू. ठीक है, जस्ट वेट फॉर अ मोमेंट. हाँ, यहाँ पे क्वेश्चन है, देखो आप. द सेंट्रीफ्यूगल टेंशन इन बेल्ट्स increases power transmitted, decreases power transmitted, have no effect on the power transmitted, increases power transmitted up to a certain speed and then decreases. And the answer is, and the correct answer is, have no effect on power transmitted. But हा जर क्वेश्चन त्यांनी असा विचारला, the centrifugal tension in belts at a higher speed, at higher speed, इसका मतलब होता ये अगर वेलोसिटी ऑफ बेल्ट बहुत ज़्यादा रहेगा तो सेंट्रीफ्यूगल टेंशन कैसे बिहेव करेगा या कैसे इम्पैक्ट करेगा, एडवर्सली अफेक्ट करेगा अपने पावर ट्रांसमिशन पे. तो इसका जो आंसर आएगा वो यही रहेगा, हैव इट डिक्रीजेस पावर ट्रान्समिटेड. जास्त स्पीडला त्या ठिकाणी ते पॉवर ट्रान्समिशनवरती इफेक्ट करतं, ते डिक्रीज करतं. बट नॉर्मल स्पीडला सेंट्रिफ्युगल टेन्शनचे आपण इफेक्ट कन्सिडर करत नाही, कारण ते फार निग्लिजिबल असतात. अँड देअरफॉर द कॉमन आन्सर फॉर धिस क्वेश्चन इज द सेंट्रिफ्युगल टेन्शन इन बेल्ट हैव नो इफेक्ट ऑन द पावर ट्रांसमिटेड, बट ॲट हाई स्पीड देर मे बी इफेक्ट ऑन पावर ट्रांसमिशन, इट रिड्यूसेस द पावर ट्रांसमिशन. ओके, लाइक दिस. तो यहाँ तक अपन आए थे. आफ्टर दैट थोड़ा सा और आगे जाएंगे. यहाँ पे सेंट्रीफ्यूगल टेंशन के बाद जो हमारा यहाँ पे कॉन्सेप्ट आता है वो है द कंडीशंस फॉर मैक्सिमम पावर ट्रांसमिशन. ओके, लुक एट दिस, द कंडीशंस फॉर मैक्सिमम पावर ट्रांसमिशन. कंडीशंस फॉर मैक्सिमम पावर ट्रांसमिशन. अगर आप बेल्ट ड्राइव का यूज कर रहे हो और आपको मैक्सिमम पावर ट्रांसमिट करना है तो कंडीशंस क्या रहेंगी?
अशा कुठल्या कंडिशन्स आहेत ज्या मॅक्सिमम पावर ट्रांसमिशनमध्ये महत्त्वाच्या असतात? कंडीशन नंबर 1 यहाँ पे देख लो आप, सेंट्रीफ्यूगल टेंशन का जो वैल्यू रहता है ना वो मैक्सिमम टेंशन के डिवाइडेड बाय 3 होना चाहिए, ओके 1/3 होना चाहिए। तो TC इज इक्वल टू T/3। T का मतलब है मैक्सिमम टेंशन इन द बेल्ट, तो इसका मतलब ये हुआ T/3 का जो भी वैल्यू आएगा, मान के चलो अगर मैं बोल रहा हूं कि मैक्सिमम टेंशन इन द बेल्ट यहां पे है 90, तो आप उसको ना डिवाइडेड बाय 3 कर दो, TC आएगा। इसका मतलब ये है अगर यहां पे TC का वैल्यू 30 न्यूटन इतना रहेगा तो अपन मॅक्सिमम पॉवर वहां पे ट्रान्समिट कर रहे या कर सकते हैं, यह है कंडिशन। आता याच कन्सेप्टला मी थोडंसं आणखीन वेगळ्या पद्धतीने पण लिहू शकतो, ते थोडंसं पाहून घ्या। ही सेम कंडिशन आपण कशी लिहू शकतो, हा जो 3 आहे ना त्याला इकडे ट्रान्सफर करा, ठीक आहे। तो कसा बनेल बघा, 3TC इज इक्वल टू T। ऑप्शनमध्ये तुम्हाला ऑप्शन असाही दिलेलं असू शकेल किंवा ऑप्शन असाही दिलेलं असू शकेल, मैक्सिमम टेंशन इज इक्वल टू 3 टाइम्स द सेंट्रीफ्यूगल टेंशन, ओके। या फिर आप ऐसा यहाँ पे ध्यान में रखो, दोन्ही पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे। म्हणजे ऑप्शनमध्ये तुम्हाला कसंही दिलं असू शकतं, T इज इक्वल टू 3TC म्हणजे जे सेंट्रीफ्यूगल टेंशन आहे ते मॅक्स 3 टाइम्स असलं पाहिजे मॅक्सिमम टेंशनच्या, किंवा TC हा T/3 असला पाहिजे, मॅक्सिमम टेंशन अपॉन 3 असायला पाहिजे। हे त्याच्या पाठीमागच्या बेसिक हिस्ट्री आहे। सेकंड आहे वेलोसिटी ऑफ बेल्ट फॉर मॅक्सिमम पॉवर ट्रांसमिशन। वेलोसिटी ऑफ बेल्ट ये सेकंड कंडीशन है फॉर मैक्सिमम बेल्ट फॉर मैक्सिमम पावर ट्रांसमिशन, एंड द आंसर इज अंडर स्क्वायर रूट ऑफ T/3m, ओके। इसको भी आपको याद रखना है। कंडीशन फॉर TC आपको समझ में आ गया। अभी कंडीशन फॉर है वेलोसिटी ऑफ बेल्ट, तो वेलोसिटी ऑफ बेल्ट V इज इक्वल टू अंडर रूट ऑफ T डिवाइडेड बाय 3m। हा आमचा त्या ठिकाणी बेसिक फॉर्म्युला, म्हणजे या जर 2 कंडिशन्स तिथे असतील तर मॅक्सिमम पॉवर ट्रान्समिट होत असते। वी हॅव टू अप्लाय बोथ द कंडिशन्स, ओके, ॲट द सेम टाइम। तो याच्यावरती कसे क्वेश्चन्स त्या ठिकाणी सेट होऊ शकतात, तर थोडं त्यावरतीही आपण एकदा नजर मारून घेऊ, ठीक आहे। कसे क्वेश्चन या ठिकाणी इथं सेट होतात ते पहा। तो एक मिनिट, यहाँ पे देख लो भैया, क्वेश्चन नंबर 6 एंड क्वेश्चन नंबर 7। द पावर ट्रांसमिटेड बाय ए बेल्ट इज मैक्सिमम व्हेन द मैक्सिमम टेंशन इन द बेल्ट T इज इक्वल टू, तो अपन ने क्या देखा, T इक्वल टू 3TC, ओके। त्यामुळे आपलं जे आन्सर असेल ते असेल T इज इक्वल टू 3TC, ऑप्शन C, ठीक आहे। आणि यालाच आपण हे असं लिहिलं होतं, यालाच आपण असं लिहू शकतो TC इज इक्वल टू T/3, म्हणजे ऑप्शनमध्ये हे जरी असतं तरी आमचं हे उत्तर राहिलं असतं। आफ्टर दॅट हे मॅक्सिमम पॉवर ट्रान्समिशन। आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट कंडिशन इज द वेलोसिटी ऑफ द बेल्ट फॉर मॅक्सिमम पॉवर इज, ठीक आहे, ओके। तो मॅक्सिमम पॉवर ट्रान्समिशनसाठी वेलोसिटी ऑफ बेल्ट काय असायला पाहिजे, मी सांगितलं तुम्हाला ऑप्शन ए अंडर रूट ऑफ T/3m हे असायला पाहिजे वेलोसिटी ऑफ द बेल्ट, ठीक आहे। तो अशा पद्धतीने आपण या सर्व कन्सेप्ट एकानंतर एक इथं पाहिल्या। आता आणखीन एक कॉन्सेप्ट आहे लास्ट, ज्याला बोलता इनिशियल टेंशन इन द बेल्ट। क्या बोलेंगे उसको, इनिशियल टेंशन इन द बेल्ट। ज्यावेळेस बेल्ट स्टेशनरी असतो, म्हणजे थांबलेला आहे, कुठल्याही पद्धतीने पॉवर तो ट्रान्समिट करत नाही, अशा केसमध्ये जे टेन्शन त्या बेल्टमध्ये असतं त्याला म्हणायचं इनिशियल टेन्शन T0 किंवा TO असं म्हणतात काही लोक। तर T0चा फॉर्म्युला असतो T1 + T2 डिवाइडेड बाय 2। इट्स अवरेज मीन समजते आप, तर त्या मीन असतो कोणाचा, T1 आणि T2चा। तर इथं पाहू शकता टेन्शन इन टाइट साइड प्लस टेन्शन इन स्लॅक साइड डिवाइडेड बाय 2, याला आपण बोलतो इनिशियल टेन्शन इन द बेल्ट। आता हेच जर इनिशियल टेन्शन सेंट्रीफ्यूगल टेन्शनला कन्सिडर करून जर लिहायचं असेल तर आपण लिहिणार T1 + T2 + 2TC, ओके। एक TC T1 सोबतचा, दुसरा TC T2 सोबतचा, ते दोघं जण एका ठिकाणी आपण करून लिहिले। तर हे लक्षात ठेवा, जर TC घ्यायचा असेल तर हे असं, अदरवाइज बेसिक फॉर्म्युला तर हाच आहे T1 + T2 डिवाइडेड बाय 2 अँड द क्वेश्चन इज, ठीक आहे। याच्यावरती पण क्वेश्चन विचारलेला असतो आहे। तो देखो यहाँ पे क्वेश्चन नंबर 9 आप यहाँ पे पढ़ सकते हो। व्हेन द बेल्ट इज स्टेशनरी इट इज सब्जेक्टेड टू सम टेंशन
known as initial tension. Okay, when the belt is stationary, तो एका टेन्शनला सब्जेक्टेड असतो तरी सुद्धा, रेस्ट कंडिशनमध्ये सुद्धा, ज्याला आपण इनिशियल टेन्शन बोलतो. अँड द व्हॅल्यू ऑफ धिस टेन्शन इज इक्वल टू द, त्या इनिशियल टेन्शनची व्हॅल्यू कोणाच्या इक्वल टू असते. फॉर्म्युला परत मी लिहितो, टी नॉट इज इक्वल टू T1 प्लस T2 डिवाइडेड बाय 2. तो देखो यहाँ पे is equal to tension in the tight side of the belt, wrong. Next, tension in the slack side of the belt, wrong. Sum of the tensions in the tight side and slack side, sum म्हणजे फक्त T1 प्लस T2, ते पण रॉंग आहे कारण आपण तिथं अवरेज घेतोय. ठीक आहे, लास्ट बघा, अवरेज टेन्शन ऑफ द टाइट साइड अँड स्लॅक साइड ऑफ द बेल्ट, अवरेज काढलाय T1 प्लस T2 डिवाइडेड बाय 2, therefore our option will be option D. Okay, so we will stop here for today. Thank you so much.